जनावरांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं त्याच्या. आणि त्यावेळेला आम्हाला खूप वाईट वाटत होतं. एक मुक जनावर आपल्याबद्दल ते दाखवते आणि एक होंडावरती राहते. मी जयसिंगपूरची रहिवासी आहे, पण जयसिंगपुरात दर रविवारी बाजारात तो यायचा. सगळे भाजीवाले त्यांना प्रत्येक म्हणजे चांगलं असलं त्याला खाऊ द्यायचे काय. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल खूप जिव्हाळा होता. याच भावना आता कोल्हापुरातील अनेक सामान्य नागरिकांच्या. आपण अनेकदा सोशल मीडियावर काही गोष्टी पाहतो, एखाद्या प्राण्याबद्दलचा मुद्दा, आंदोलन, न्यायालयीन आदेश आणि लगेचच आपलं मत तयार करतो. पण प्रत्येक गोष्टीला एक इतिहास, पार्श्वभूमी आणि खरा हेतू असतो. असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे, तो म्हणजे माधुरी हत्तीण. हत्तीणीसाठी अख्खं गाव अगोदर कोर्टात लढलं आणि नंतर रस्त्यावर उतरलं. असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे घडलंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावामध्ये. हा संघर्ष आहे नांदणीमधील जैन धर्मियांचा मठ आणि गुजरातमधील वनतारा या अभयारण्यात. या संघर्षाची नायिका आहे महादेवी नावाची एक हत्ती. माधुरी ही कोल्हापुराची एक 40 वर्षीय मादी हत्ती. ती अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची आणि कोल्हापुरातील लोकांसाठी ती केवळ प्राणी नव्हती, ती एक भावना होती. पण 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की काही खाजगी मालकीच्या हत्तींना वन्यजीव कल्याणासाठी संरक्षित क्षेत्रात हलवावं. याच अंतर्गत माधुरीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आले. वनतारा ही एक खाजगी संस्था आहे जी हत्तींना चांगलं जीवन, मोकळं वातावरण, वैद्यकीय देखरेख देण्याचा दावा करते. माधुरीच्या हलवण्यावरून कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. माधुरी आमची आहे, हे आमच्या भावनांचा वर आघात आहे, अशा घोषणा देत लोक रस्त्यावर उतरले. काही लोकांनी असा देखील आरोप केला की हा निर्णय भावनिक नात्याला न समजता घेतला गेला आहे. लोकांनी स्थानिक नेत्यांवर आणि न्यायालयीन आदेशावर टीका देखील केली. मात्र पेटा प्राणी हक्कांसाठी लढणारी संस्था आहे, हिने वेगळीच भूमिका घेतली. त्यांनी असं म्हटलं की हत्ती हे जंगलात राहण्यासाठी बनलेले आहे. कार्यक्रमांमध्ये चालवले जाणे, साखळदंडात ठेवणे ही क्रूरता आहे. पेटाने कोल्हापूर आंदोलनावर टीका करत असंही सांगितलं की प्राण्यांच्या हक्कावर राजकारण करणं बंद झालं पाहिजे. हे जनावरांना वापरायचे साधन नाही आहेत. मित्रांनो, दोन्ही बाजूचा विचार करणं गरजेचं आहे. एका बाजूला कोल्हापूरकरांचं माधुरीवरचं प्रेम आणि भावनिक नातं आणि दुसरीकडे माधुरीच्या आरोग्याचं आणि नैसर्गिक जीवनशैलीचं महत्त्व. आपल्याला विचार करावा लागेल, केवळ आपली भावना महत्त्वाची की प्राण्यांचं खरं भलं. तुमचं मत काय? माधुरी कोल्हापुरातच असायला हवी होती का, की वनतारासारख्या जागी ती जास्त सुरक्षित आहे? कृपया खाली कमेंटमध्ये तुमचं प्रामाणिक मत नक्की लिहा. आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.